ते गेले, परत गेले नाही, आळंदी सोडली नाही. आणि आळंदीत आल्यापासून ते शेवटपर्यंत 78 वर्ष संस्थेची पूर्ण एकूण जीवनामध्ये नाही का किती वर्ष बाबांना आयुष्य लाभलं? 99 वर्ष ना. 99 वर्षापैकी बरोबर ना? हा, 99 वर्षापैकी 78 वर्षे संस्था म्हणजे संस्था आणि नाही का संस्थेशिवाय दुसरं इतकं नाही का इतकं दूर आयुष्य परमार्थामध्ये त्यांचं गेलं. 78 वर्ष सेवा घडली संस्थेची पूर्ण जीवन. 78 वर्ष म्हणजे काय नाही का 60 वर्ष 70 वर्षाच्या पुढे माणसं जगत नाहीत. पण चांगल्या पद्धतीने 78 वर्ष बाबांनी संस्थेची सेवा केली. आणि अध्यक्ष किती वर्ष राहिले? मला वाटतं 25 वर्ष ना. हा, 25 वर्ष अध्यक्ष राहिले. मला वाटतं बंकर स्वामी महाराज 24 वर्ष अध्यक्ष होते नाही का. 24 वर्ष स्वामी महाराज नाही का. बाकी सगळे स्वामी महाराज 24 वर्ष होते. आणि मोठे बाबा 25 वर्ष अध्यक्ष. आणि मोठे बाबांनीच नाना मानलं नाही का. राजीनामा देऊन इथे येऊन आले. त्यांची सुद्धा त्या ठिकाणी अखंड सेवा आहे. आणि बाबांचं तर काय आपण बोलणार शास्त्री बाबा महात्मा एक एका होणी बळीरे. आपण या महात्म्यांचं नुसतं दर्शन झालं ना, डोळे भरून पाहिलं या महात्म्यांना, तरी आपलं कृत कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. असे संस्थेचे आपले महात्मा पूर्वीचे सगळेच महात्मा होऊन गेले. जोग महाराजांच्या पासून ते आतापर्यंत जे महात्मे आहेत ते सगळे वंदनीय आहेत नाही का, उच्चारणीय आहेत, स्मरणीय आहेत आणि विशेष म्हणजे अनुकरणीय आहेत. अनुकरणीय असणं फार महत्वाची गोष्ट आहे. उच्चारणीय पेक्षा अनुकरणीय मार्ग दावले गेले आधी दयानिधी संतते नाही का या पद्धतीने महात्मे. कारण घुले बाबा म्हणायचे व नुसतं वक्तृत्व असून चालत नाही, त्याच्यासाठी कर्तृत्व शुद्ध असावं लागतं. काय लागतं? कर्तृत्व असावं लागतं नाही का. नुसतं पंडिताच्या गप्पा कोणाला येत असतात, पण पंडिताप्रमाणे वागणं फार महत्वाचं असतं. म्हणून आमचे तुकोबर आहे पंडित कोणालाही म्हणत नाहीत असा एक अभंग सुद्धा आहे. पंडित तोची हा एक भला नित्य भजे जो विठ्ठला. हा नाही का, जो नित्य विठ्ठलाला भजतो त्यालाच आमचे तुकोबर आहे पंडित म्हणतात. इतरांना कुणालाही पंडित म्हणत नाही. आणि सर्व ठिकाणी परमात्म्याच्या दर्शनाशिवाय त्यांना दुसरं कशाचंही दर्शन होत नाही. तो खरा पंडित आहे. पंडित कोणाला म्हणून उपयोग होत नाही का. नित्य भजे जो तुकोबारायचा. आणि भगवान गीतेमध्ये सुद्धा शुनी चैव शोपाकेच पंडिता समदर्शिना. हा पंडिताचं लक्षण केलेलं आहे ना. समदर्शिना हा कसा पंडिता हा जो सगळ्याकडे सारख्या नजरेने पाहतो त्याला म्हणायचं पंडित. म्हणजे प्रत्येक ठिकाणी माझा परमात्माच भरलेला आहे असं जे वागतात ना त्यांना पंडित असं म्हणत असतात. असं मोठे बाबांचा आज पुण्यस्मरण आहे नाही का. पुण्यस्मरणाच्या निमित्ताने हा सप्ताह 15वं पुण्यस्मरण आहे. पुण्यवंत भावे घेता सज्जनांची नावे, नेगे माझी वाचा तुटी महालाभ फुकासाठी का. पवित्र तो देह वाणे पुण्यवंत Wow.
जोशी जळतील राशी पातकांच्या, असे आपले मोठे बाबा. काय त्यांचं वडील, त्यांचं नावच मोठे बाबाच होतं ना. ते दिसायला छोटे होते शरीराने, दिसायला छोटे होते, पण अंतकरणाने विचाराने फार मोठे होते, म्हणूनच मोठे बाबा म्हटलेलं नाही का. मनुष्य दिसायला छोटा का असावा, पण असताना तो मोठा असावा. काही माणसं दिसताना मोठे दिसतात, पण असताना फार छोटे असतात, फार छोटे असतात. तसे मोठे बाबा दिसताना फार छोटे दिसायचे, उंची कमी असायची, पण त्यांचे विचार महनीय होते. विचार कसे होते, महनीय विचार होते, फार व्याप्त विचार होते, आणि म्हणून ते संत ठरले नाही का. म्हणून काय झालं, संत ठरले. आपले सर्व संस्थेचे महात्मे संतच आहेत नाही का, म्हणून संतच आहेत. तसं या नियमाला अनुसरून मी जो सेवेसाठी अभंग म्हणून दाखवलेला आहे तो ज्ञानोबरायांचा आहे. या अभंगाच्या द्वारे माऊली श्री निवृत्तीनाथांचा प्रसाद मला कशा प्रकारे प्राप्त झाला त्याचं चिंतन करणारा अभंग आहे. आणि आपल्या श्री गुरुचं स्वरूप लक्षण या अभंगाच्या द्वारे चिंतन करतात. विठ्ठल व्यावर्तकत्वं स्वरूप लक्षणं कादाचित तत्वे व्यावर्तकत्वं तटस्थ लक्षणं. आता तटस्थ लक्षणाचं चिंतन, स्वरूप लक्षणाचं चिंतन, आता आपल्या गुरुवाऱ्यांच्या पुढे आपण त्यांचंच ऐकलं आपण सांगायचं. आपल्याकडे दुसरं काय आहे का भांडवल नाही का, त्यांचंच ऐकायचं आणि त्यांच्या समोर सांगायचं नाही का. स्वरूपम सत व्यावर्तकत्वं स्वरूप लक्षणं, याचा विस्तार करण्याचं काही कारण नाही का. तर सर्वच विद्वान मंडळी आहे नाही का. कादाचित तत्वे सती व्यावर्तकत्वं तटस्थ लक्षणं नाही का. तटस्थ लक्षणापेक्षा स्वरूप लक्षणाला फार महत्व आहे नाही का. स्वरूप लक्षण भगवंताचं स्वरूप लक्षण आहे. आनंद अद्वय नित्य निरामय जे कामी ध्येय योगियांचे. आणि तटस्थ लक्षणाचे चिंतन केलं. येतो वा इमानी भूतानी येन जातानी जीवंती नाही का. येन प्रयत्न समिशंती तद विजिज्ञासस्व तद ब्रह्मेति नाही का. हे तटस्थ लक्षणाचं चिंतन केलेलं आहे नाही का. श्रुतीमध्ये उपनिषदामध्ये फार गोड चिंतन केलेलं आहे. म्हणून तिथे आपल्या सद्गुरूचं स्वरूप लक्षण या अभंगाच्या द्वारे महाराजांनी केलेलं आहे. मानवी जीवनामध्ये मार्गदर्शकाची अत्यंत गरज आहे. त्यापैकी काही तत्वांची जी गरज आहे ते काही तत्व आहेत शास्त्रामध्ये. पहिलं तत्व आहे देव, दुसरं तत्व आहे संत, तिसरं तत्व आहे शास्त्र, चौथं तत्व आहे संत आहे का, पाचवं तत्व आहे पंथ. या सगळ्या तत्वांची मानवी जीवनामध्ये फार गरज आहे नाही का. देवाची गरज आहे, संतांची गरज आहे, ग्रंथ शास्त्राची गरज आहे, ज्ञानाची गरज आहे, संतांची गरज आहे, आणि पंथाची सुद्धा गरज आहे. हा प्रत्येकाला त्याची गरज आहे मनुष्य जीवनामध्ये. पण या सगळ्यापेक्षा संतांचं जीवन हे अलौकिक जीवन आहे. देवापेक्षाही इतर सर्वांच्या पेक्षाही संत हे सर्वात श्रेष्ठ आहेत. लक्षात घ्या, देवापेक्षाही संत श्रेष्ठ ठरलेले आहेत नाही का. तसं देवही श्रेष्ठच आहेत, त्याच्याबद्दल आपल्याला काही दुमत नाही. पण देवाच्या स्वभावात आणि संतांच्या स्वभावात थोडा फरक आहे. देवाचा स्वभाव काय, भक्ता राखी पाया पाशी दुर्जनाशी संहारी, देवाचा स्वभाव आहे. आणि संतांचा स्वभाव काय, जे दुष्टांना मारत नाहीत, ते जे फळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे नाही का. दुष्टाला देव मारतो आणि संत दुष्टाला मारत नाहीत, त्या दुष्टातील दुष्टपणा घालवतात. व्यंकटी म्हणजे वाकडेपणा, त्यांचा दुष्प्रवृत्ती नष्ट करतात. दुष्प्रवृत्ती नष्ट करण्याचं वस्तुतंत्र सामर्थ्य फक्त संतांच्या मध्ये आहे. म्हणून संत हे सर्वात श्रेष्ठ आहे. म्हणून मार्गदर्शकाची गरज आहे. आणि मग मार्गदर्शक आपण म्हणतो आपल्या स्वतः भाषेत, पण शास्त्राच्या दृष्टीने गुरु हे मार्गदर्शकच असतात. गुरु कोण आहेत, मार्गदर्शक आहेत. ज्यांनी आपल्याला मार्गदर्शन केलं म्हणून आपण इथपर्यंत आलो. मार्गदर्शक नाही का, मार्गदर्शक फार महत्वाचे असतात. मार्ग दावून गेले
आधी दयानिधी संतते तेनेची पंथे चालू जाता न पडे कोणता कोठे काय. म्हणून परमार्थामध्ये सुद्धा गुरुची गरज आहे आणि व्यवहारामध्ये सुद्धा गुरुची गरज आहे. पण व्यवहारातल्या गुरुचं आपल्या इथे काही चिंतन करण्याचं कारण नाही. परमार्थातले जे गुरु आहेत ना ते गुरु फार महत्वाचे आहेत. मला जे माझे श्री गुरु भेटले त्याच्यामुळे माझं अत्यंत कल्याण झालं असं ज्ञानोबरांचं म्हणणं आहे नाही का. गुरु शब्दाबद्दल पुष्कळ गुरु तीर्थज्ञान ज्ञानी आत्मदर्शन दर्शनी समाधान अतिशय असं वर्णन केले ना किंवा गुरुमिवाभिगच्छेत समित पाणी श्रोत्रियम ब्रह्मनिष्ठम असं वर्णन केले नाही. परोक्षात्म विज्ञानम असं वर्णन केलेलं आहे. शाब्दम देशिक पूर्वकम संसार कारणात ज्ञान तमश्चंद्र भास्कर गुरुचं वर्णन केलेलं आहे का. किंवा हा चिनोतीचे शास्त्रार्थ माचार्य स्थापयत्यपि स्वयमप्याचरेत्यस्तु साचार्य स्मृत एक आचार्याचं लक्षण करत असताना आचार्य कुणाला म्हणतात नाही का. आचार्य कुणाला म्हणतात नाही का. आ चिनोतीचे शास्त्रार्थ शास्त्राचा शुद्ध अर्थ सांगतात आणि आपल्या समोर जे बसले असतील त्यांना पण नुसता अर्थ सांगत नाहीत. अर्थ सांगून मोकळे होत नाहीत. स्वयमप्याचरेत्यस्तु स्वतः सुद्धा त्याप्रमाणे जसं सांगितलं तसं आचरण करतात. त्यांना आचार्य असं म्हणत असतात. आचार्य कुणाला म्हणून घेण्याचा अधिकार नाही. स्वयमप्याचरेत्यस्तु आचार्य स्मृत असं वर्णन केलेलं आहे. म्हणून गुरुचं फार गुरु शब्द स्पंदकार ऋ शब्द स्तनिरोधक हा गुरु शब्द अंधकाराचं प्रतीक आहे. ऋ शब्द प्रकाशाचं प्रतीक आहे. जे अज्ञान रूपी अंधकारामधून ज्ञान रूपी प्रकाशाकडे घेऊन जातात त्यांना गुरु असं म्हणत असतात. त्यांना काय म्हणत असतात. गुरु असं म्हणत असतात. आपल्या असलेलं जे अज्ञान आहे ते अज्ञानाची ते निवृत्ती करतात आणि गुरुशिवाय अज्ञानाची निवृत्ती कोणीच करू शकत नाही. लक्षात ठेवा. त्यांचा अधिकार असतो. ते श्रोत्रिय असतात, कृपाळू असतात, ब्रह्मनिष्ठ असतात, उदार असतात. आपण विचारसागरामध्ये बाबांच्याकडून नेहमी ऐकतच असतो नाही का. ऐकलेलं आहे आपण बाबांच्याकडून गुरु कसे असले पाहिजेत नाही का. ज्ञान सांगणारा महात्मा कसा असला पाहिजे. श्रोत्रिय, कृपाळू, ब्रह्मनिष्ठ, उदार या चतुर्लक्षणांनी युक्त तो महात्मा असला पाहिजे. तेव्हा ते ज्ञान सांगू शकतात नाही का. ते ज्ञान सांगत असतात. आणि ज्ञान ऐकणारे सुद्धा वेदांताचा अधिकारी कोण असतो. विवेक, वैराग्य, समाज संपत्ती, मुमुक्षुता या चतुर्लक्षणांनी युक्त जो असतो तो वेदांताचा अधिकारी आहे. आता त्याच्या व्याख्या काही सांगत बसणार नाही. तुमच्या पाठच आहेत सगळ्यांच्या नाही का. विवेक म्हणजे काय, वैराग्य म्हणजे काय, समाज संपत्ती म्हणजे काय नाही, मुमुक्षुता म्हणजे काय, विवेक म्हणजे काय, आत्मा अविनाशी नाही का, स्थिर सुख स्वरूप असून तद्व्यतिरिक्त अनात्म वस्तू चंचल दुःखरूप विनाशी आहे असा अंतःकरणात जो निश्चय केला जातो त्याला विवेक असे म्हणतात नाही का. विवेक असे म्हणतात. आणि वैराग्य म्हणजे काय, इह लोकापासून ब्रह्मलोकापर्यंत अनुकूल मानलेल्या भोगाच्या त्यागाच्या इच्छेस वैराग्य असे म्हणतात. आणि गुले बाबा एक व्याख्या करायची वैराग्याची. आवश्यक गोष्टीचा स्वीकार आणि अनावश्यक गोष्टीचा तिरस्कार त्याला वैराग्य असे म्हणतात. वैराग्याचं पर वैराग्य, अपर वैराग्य, वैराग्याचे पुन्हा प्रकार आहेत ना नाही का. पर वैराग्य म्हणजे काय, अपर वैराग्य. अपर वैराग्याचे 4 प्रकार. यतमान अपर वैराग्य, व्यतिरिक अपर वैराग्य, एकेंद्रिय अपर वैराग्य, वशिकार अपर वैराग्य. आणि या वैराग्यापेक्षा पुन्हा श्रेष्ठ पर वैराग्य श्रेष्ठ आहे का. वशिकार वैराग्य या 3 वैराग्यापेक्षा वशिकार वैराग्य परमार्थाला अधिक पोषक आहे आणि त्याच्यापेक्षाही पर वैराग्य श्रेष्ठ आहे. वशिकार वैराग्य ज्याच्याकडे आहे त्यांना त्या ठिकाणी जगताबद्दल वैराग्य असतं त्यांच्या अंतःकरणामध्ये बरं का. जगताबद्दल वैराग्य असतं. पण पर वैराग्य ज्याला आहे ना त्यांना हे जगतच ब्रह्मरूपाने दिसतं नाही का. परब्रह्म जगत रूपाने प्रतीला येतं. त्यांना जगत ही वेगळी वस्तू दिसत नाही. ज्यांच्याकडे परवैराग्य आहे ते अतिश्रेष्ठ वैराग्य आहे. आणि परमार्थातला अंतिम टप्पा हाच आहे. हा जगातला देव दिसावा का जगच देव दिसावा, माणसातला देव दिसावा का माणूसच देव दिसावा हा नाही का. जगात देव आहे असं म्हणणं वेगळं आणि जगात देव आहे असं म्हणणं वेगळं. ही वृत्ती ज्यांच्याकडे असते ना अखंड नांदत असते त्यांना संत म्हणत असतात. त्यांना आपोपर भावच त्यांच्याकडे राहिलेला नसतो संतांच्याकडे बरं का. आपोपर भाव ज्या दिवशी जाईल, ज्या क्षणी जाईल त्या दिवशी ते संत ठरतात. लक्षात ठेवा त्या दिवशी संत. आणि जोपर्यंत आपोपर भाव आहे तोपर्यंत ते संत ठरत नाहीत असं शास्त्राचा सिद्धांत आहे. विठ्ठल
गुणातीत पुरुष आहेत नाही का. अर्जुनाने तोच प्रश्न केला 14व्या अध्यायामध्ये, त्रैर्लिंग त्रिगुणानेता अजितो भवती प्रभो किमाचार कथम चैतांस त्रिगुणानति वर्तते. नाही का, हे भगवान अर्जुन म्हणतात की नाही का, 3 गुणांच्या पलीकडे गेलेला महात्मा कोणत्या लक्षणाने युक्त असतो, त्याचा आचार कसा असतो, आणि मनुष्याला गुणांच्या पलीकडे जायचं ठरलं तर त्याला काय केलं पाहिजे. असे 3 प्रश्न आहेत ना त्या श्लोकामध्ये, 3च प्रश्न आहेत. आणि मग त्या पुढच्या 4 श्लोकामध्ये भगवंताने गोड उत्तर दिलेलं आहे नाही का. श्री भगवान उवाच प्रकाशंच प्रवृत्तींच मोहमेव च पांडव न दृष्टी संप्रवृत्ताने निवृत्ता न निवृत्ताने कांक्षते उदासीन वदासीनो गुणयो न विचार्यते गुणावर्तन्त इत्येव व्योवतिष्ठति नेङ्गते समदुःख सुखस्वस्थ समलोष्टाश्मकाञ्चनः तुल्यप्रिया धीरस्तुल्य निंदात्म संस्कृतेः मानापमानयोस्तुल्यो मित्राणि पक्षयोः सर्वारंभ परित्यागी गुणातीतः स उच्यते. एवढ्या श्लोकात गुणातीताचे लक्षण सांगितलेले आहे गुणातीत पुरुषाचे. पुढे मग मांचयो विचारेण भक्तियोगेन सेवते सगुणान समतित्येतान ब्रह्मभूयाय कल्पते. असं वर्णन केलेलं आहे. किती गोड चिंतन केले आहे भगवान परमात्म्याने. त्यांना गुणातीत महात्मा म्हणतात. संत कोणालाही घेता येत नाही काय. या उपाधी माझी गुप्त चैतन्य असे सर्वगत नाही का, ते तत्वज्ञ संत शकारिती. म्हणजे मार्गदर्शक फार महत्वाचे आहे. श्री गुरु म्हणजे मग मार्गदर्शक माऊली म्हणतात, माझ्या जीवनामध्ये मला मार्गदर्शक शोधण्यासाठी तालुका जिल्हा गाव बदलावं लागलं नाही. माझ्या घरातच किती माऊलीचं भाग्य आहे. माऊलींच्या घरातच त्यांना गुरु भेटले. सख्खे भाऊच गुरु भेटले. निवृत्ती दादा. आणि त्या निवृत्ती दादांनी माझ्यावर असा काही प्रसाद केला की माझं जीवन आनंदमय झालं. मग काही साधकांनी विचारलं असेल, माऊली असे जे गुरु आहेत त्या गुरूंचं तुम्ही आम्हाला महत्व सांगा ना, तुमचे नेमके गुरु आहेत का, कोणत्या लक्षणाने युक्त. हीच गोष्ट अभंगाच्या प्रथम चरणात